डोंबिवली स्फोटावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आणि राजकारण सुद्धा। डोंबिवलीतल्या कंपनी मालकांकडून सत्ताधाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना अभय दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत। उद्धव ठाकरेंच्या काळात काय उपाययोजना केल्या हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। धोकादायक कंपन्यांवरून राजकारण जोरात। खोके घेऊन धोकादायक कंपन्यांना अभय दिल्याचा आरोप। कंपन्यांच्या स्थलांतरासाठी काहीच केलं नसल्याचा प्रत्यारोप। डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटावरून आता राजकारण सुरू झालंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या प्रकरणी थेट सरकारवर आरोप केले। सरकारने MIDCतील कंपनी स्थलांतर न करण्याकरता मालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय। उद्योगपतींना खोके सरकारनं अभय दिल्यानं हे जीव गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते, पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात धोकादायक कंपन्या MIDCतून स्थलांतरित करण्याचा निर्णय हा घेतला होता, पण शिंदे सरकारनं त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप आहे। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आता ते गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं। अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। उद्धव ठाकरेंच्या काळात धोकादायक कंपन्यांच्या प्रश्नावर त्यांनी काहीच केलं नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही। मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा, एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा, काही केलेलं नाही। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे, त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल। भाजपनं या प्रकरणात थेट आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत। आदित्य ठाकरेंवर थेट हप्तेखोरीचा आरोप केलाय। त्या सगळ्या केमिकल फॅक्टरीतून मातोश्रीकडे हप्ते जायचे आणि ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाही त्यांच्यावर नोटिसेस पाठवण्याचं काम हा पेंग्विन ठाकरे तेव्हा करायचा। म्हणून उद्धव ठाकरेंनी किती मुख्यमंत्री काळामध्ये काय दिवे लावलेत याचा कधीतरी अंबादास दानवेंना पुरावा सकट माहिती देतो। नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्याऐवजी डोंबिवलीकरांच्या गळ्याभोवती बसलेला धोकादायक कंपन्यांचा फास हटवावा अशी मागणी होतीये। स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, डोंबिवली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।